पहा देव आले, पिढीचे देव, पिढीचे देव घरात आलेले आहेत. त्यांची चपला आता कोरासारखे कुळा पडले, देव मूळ करून आणलं, पिढीचं देव, घरभरीची कामं पडले, देव रे आणि मूळ करून आणले देव हो, पिढीचा हिरोबा, पिढीचा खंडराय देव मुंजिया देव, पाची देव, येहू राणे, देव कनसरा, मूळ करून आणले, मूळ करून आणले हो, अय देवा मूळ करून आणले हो, नवीन सारखी आणला आणला पुळा पडले, आता याची नावा पळून गेलं, पिढीचं देव मूळ गेलो, गावाची मारत्याला मूळ गेलो, आता पिढीचा आता गावाचा दैवत आणला, तर बसून तरी वाजवता असं ना. मी भारुडाचा सूर पाडतो रे. आदिवासीचं प्रतीक. हां लावा सगळे.
सर्वांनी हात जोडा. हे धरमधरती माता धरमधरती माता श्री आभा मंडळातील सूर्यदेव चंद्रदेव देवाओ, आज तुम्हाला आज हा साधा बोळा मानवी हात जोडून पाया पडतो. या सृष्टीतील पंचमहाभूतांना नमन करतो. अग्निदेवतेला साक्षी ठेवून आभा मंडळातील सूर्यदेव चंद्रदेव तारे गृह लुकलुकणाऱ्या तांना आज यांनाही नमन. आज या धर्तीवरील निसर्ग देवतेला वंदन करून प्रकृती देवाला नमन करतो. या सृष्टीचा सांभाळ करणारा, या भूतलावर असणारे पशु पक्षी जीवजंतू मानव प्राणी यांना आणि आपल्या घरात असणारे जनावरं यांना चारा पाणी पोच करणारा आणि चिडीमुगीला दाना पाणी देणारा आणि सगळ्या मुलाबाळांना दूध भात देणारा आणि आपल्या लहान बाळाच्या मुखात अमृताचे 2 थेंब देणारा देवादेव मोठा देव महादेव, आज महादेवालाही नमन. आपल्याला जन्म देणारे आई बाबा, आपले सांभाळ करणारे आजी आजोबा, आज यांनाही नमन. आज आपल्या आईबाबांनी, आजी आजोबांनी, वाडवडिलांनी, काका चुलत्यांनी, भाऊबंधांनी, आपल्या गावातील मोठ्या माणसांनी दाखवलेली वाट आणि आपल्या भाया भक्तीत पुजली जाणारी आपली कुलदैवत डोंगर माऊली, डोंगऱ्या देव, माऊल्या, गावदेवी, भवानी, मारुती, आज ह्या तिन्ही आपल्या ग्रामदेवतेला आज आपण सर्वांना साक्षी ठेवून नमन करतो. आज डोंगर माऊली म्हणजे काय, तर जेव्हा आपण बी पेरत असताना जेव्हा आपण एक दाणा धरती मातेच्या पोटात टाकतो तेव्हा ती उगून आपल्या पदरात 100 दाणे देते. ती कधीच मोजमाप करत नाही. मग त्याच्यासाठी आपण ज्या काही माऊल्या करतो, भाया करतो, म्हणून त्या माऊलीलाही नमन. आज आपण या धर्तीवरील कळीशेवर, फुलजाई, फुलाशेवर, जलाशेवर, मदनाशेवर, राजमाऊली, साळातीन, बाळातीन माऊल्यांना नमन करून आज आपण ह्या शिवारातील शिवारी देव, आपला हिरवा देव, निसर्ग देव, प्रकृती देव, आज यांनाही नमन. आज आपल्या शिवारातील गावदेवी, भवानी, मारुती, वाघदेव, नागदेव, पाटली, चिरा, भाऊबंधांचा चिरा, सोयरांचा चिरा, आज यांनाही नमन. आज आपल्या गावच्या साती आसरा, ठाणक, आई यांना नमन करून 7 शेवरे, 7 देवांगणे, आज यांनाही नमन. आज आपल्या ह्या गाव पांढरीला नमन करून गाय आखरला नमन. आज लंकेच्या मेढ्याला नमन करून आपल्या गावातील मेढ्याला नमन, आपल्या गावातील मुधानीला नमन, गावातील भक्तांना नमन, आपल्या गावातील नगारकर, कहाळकर, सांबळकर, आज यांनाही नमन. आपले घरादेव, वाडवडील, पिढीतील देव, तिची पूजा करणारे, त्यांना खेळवणारे ढाक्या भगत, आज त्यांनाही नमन. आज आपल्या भक्तीत पुरली जाणारी आपली कुलदैवत डोंगर माऊली, तिची पूजा करणारे भगत, मुदानीन, पावरकरीन, थाळ गाणारीन आणि घांगळ भक्ती, सुरकरीन आणि माऊल्या, आज यांनाही नमन करून आज आपल्या गावातील ज्या काही लग्न कार्यासाठी ज्या काही गाणं म्हणणाऱ्या बाया असतात त्या धवळ गाणारीन, आज या धवळ गाणारीला पण नमन. आज आपल्या घरातील दिवा दीपक वाहणारी घरातील कोठारीन, आज तिलाही नमन. आज या शिवारातील शिवारी देव, आज जरी आपण वावर शिवार या डोंगरदऱ्यात राहतो म्हणून या शिवारचा राखणदार आणि या खळीचा राखणदार, आज त्यालाही नमन. आपल्या गावातील गावकरी मंडळी, पोलीस पाटील, पंच, सरपंच, घनातील ग्रामप्रमुख मंडळीला नमन करून शिवार, शेंडी, नदी, नाला, येशिबीतील देव, आज यांना सर्वांना नमन. देवाहो, आज आमच्या नादान लेकरांनी ज्या पद्धतीने सृष्टीत निसर्गात या भूतलावर पशु पक्षीला घरटं असतं तसं आमच्याही लेकराबाळे आज नवीन खोपा बांधलाय, नवीन घर बांधलंय. म्हणून ह्या घराला घरपण पाहिजे, घरात सुख पाहिजे, घरात समाधान पाहिजे, घरात त्यांच्या लेकराबाळांना 2 घासाचं अन्न मिळालं पाहिजे आणि आज त्यांच्यावर मायेची सावली पाहिजे. म्हणून देवाहो, आज आम्ही हे नवीन घराची घरभरणी ठेवलेली आहे. म्हणून आज एखादा कानाकोपऱ्यात एखादा देव विसरला असेल, आम्ही नादान लेकरं आहोत, एखाद चुकून आमच्याकडनं नाव राहून गेला असेल, म्हणून देवाहो, वाक्या चुक्या देवाहो, आज तुम्हाला हे आमच्या दिवा दीपकला साक्षीने आज तुम्हालाही नमन. आज आपण सृष्टीतील निसर्ग देवतेच्या आशीर्वादाने, डोंगर माऊलीच्या कृपेने, धरती माता, कनिकंसरा माता, या मोगी माता, आभा मंडळातील सूर्यदेव, चंद्रदेव, वायुदेव, पानदेव, अग्निदेव या पंचमहाभूतांना साक्षी ठेवून आज आपण नवीन कार्याची सुरुवात करीत आहोत, नवीन घराची घरभरणी करीत आहोत. त्यासाठी मूळ केलेले गणगोत सगळे सोयरे, भाऊबंद, काका चुलते, भाईबंद, मामा मामी, सासू सासरे, आजी आजोबा, आज आपल्याला जन्म देणारे माता पिता, आपल्याला सांभाळणारे आजी आजोबा, सगळेच गणगोत मित्रमंडळी आणि सुखात दुःखात दवाखान्यात घेऊन जाणारे आणि अडीअडचणीवेळी मदत करणारे शेजारील पाजारील नातेवाईक मंडळी, गणगोत मंडळी आणि अधिकारी कर्मचारी आणि आज जे आलेले हा गोतावळा बाळगोपाळ, आज सर्वांना आम्ही नमन करतो. आज या नवीन कार्यासाठी, नवीन घराच्या घरभरणीसाठी कोणाला आज आमच्याकडनं विसर पडला असेल, मूळ आमंत्रण देता आलं नाही, मूळ करता आलं नाही, म्हणून देवाहो, पै पाहुणे हो, राग रुसवा न धरता आज आम्ही आपल्या देवासमोर आज
आज आम्ही माफी मागतो. पण आज तुम्ही वेळात वेळ काढून हा गावातील पंचमंडळी, गणगोत मंडळी, सगळे सोयरे, नातेवाईक मंडळी, गुरुजन वर्ग आणि हा आलेला गोतावळा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात. म्हणून आज हा पवार परिवार आज तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो. आज आपण नवीन घराची घरभरणी करीत असताना या नवीन घरातील कुटुंबाला या घरात सुख पाहिजे, नवीन घरात समाधान पाहिजे, नवीन घरात शांती पाहिजे, या नवीन घरात एकमेकाची विचारपूस व्हायला पाहिजे, या नवीन घरात सर्वजण आनंदी पाहिजे. नवीन घरात पै येऊ, पाहुणा येऊ, नात येऊ, गोत येऊ, कोणीही येऊ, पण त्याला घोटभर का होईना या घरातून पाणी दिलं गेलं पाहिजे. आणि जर एखादा पै पाहुणा असेल, वाटाचा वाट सुरू असेल, तो जर भुकेला असेल तर 2 घासाचं जेवण त्या पाहुण्याला मिळालं पाहिजे, त्या माणसाला मिळालं पाहिजे. आणि ह्या घरात पै पाहुणे, नात गोत कोणीही आलं तर त्याची विचारपूस व्हायला पाहिजे. म्हणून आज या नवीन घरात सर्वांच्या पाऊल खुणाने आणि सर्वांच्या आशीर्वादाने हे घर आज आनंदाने फुलून गेलेले. आणि असेच सर्वांचे आशीर्वाद या घरातील माणसाच्या पाठीशी असावेत आणि त्यांच्या लेकराबाळांना सुख मिळो आणि त्यांच्या लेकराबाळांचं कल्याण हो. आता आपण सगळ्याच्या साक्षीने आपल्या देव धानायला सुरुवात करतो आणि आपल्या देवाची पूजा करायला सुरुवात करतो. आता पहिला जो आहे या तांब्यातील कळस आहे दादा, त्याला हळदी कुंकू लावा. तुम्हाला जवळ एक तुम्ही उठा, हा कळस घ्या. त्यांना तुम्ही बाकीच्या जागेवरच बसा. या ना तुम्ही एक जण, एक कोणी या ना, या ना कोणी या, ये ना, ये ना, ये. हा कळस आहे ना त्यांच्याकडे द्या, तुम्ही त्यांना कुंकू लावा. आतापर्यंत द्या द्या त्यांच्याकडे द्या, फक्त कुंकू लावा तुम्ही. हा कळस इकडे ठेव दादा, दुसरीकडे कुंकू लावा. तो आवाज आहे का नाही? हॅलो हॅलो हॅलो. ज्यांना पूजा ऐकायची आहे, ज्यांना माहिती घ्यायची तर आदिवासी पद्धतीने, आदिवासी म्हणजे कोण, तर मी सर्वप्रथम सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, गर्दी न करता मध्ये येऊन बसा. ज्याला माहिती पाहिजे त्याने माहिती विचारा, काही हरकत नाही. ती म्हणजे आज शेळू सगळा झाल्यानंतर, उठण खळा झाल्यानंतर आज आपण आखाती मग सगळ्या देवांच्या नावाने आपण गोडधोड बनवतो, खातो आणि आपला सण साजरा करतो. म्हणजे त्या वावर शिवाराला पूजा, आपल्या आचार्यांची पूजा, आऊत वखर मोगड जी पण असेल त्याची पूजा करतो, आचार्याची पूजा करतो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण जाळणी बाळणीला सुरुवात करतो, बरोबर ना. आणि मग तिथून आपण कामाला लागत असतो. म्हणून आपली पण धान पूजा असते. ही धान वडील पत्नी जे आपले कळत आला पिढी आपण आज कलशाची पूजा करत आलो. तसं आपण आज तसे आपण एखादी बहिणी टाकली तर आपण तसं आपण ती पूजा टाकतो, तशी ही पूजा आपण कलशाची टाकतो. तर ते खोबऱ्याची वाटी त्याच्यात आम्ही म्हणजे कलशा भांडे भरतो आणि त्याच्यावर खायला सोपार आम्ही ठेवतो. पहिली धान पूजा म्हणून सर्वांनी हात जोडायचे. माझ्या काळ्या आईला, आईच्या गर्भाला, गर्भातल्या बीजाला, बीजाच्या अंकुराला, रोपाच्या फुलाला, फुलाच्या फळाला, कंसावरच्या दाण्याला, भाकरी ज्याची गोड त्या पिवळ्या सोन्याला नमन नमन. माझ्या निसर्ग देवाला, डोंगरातल्या देवाला, डोंगरातल्या गडाला, पायऱ्या कंसरा शेंदूडगडाला, आज गाव देवीला, गाव भवानीला, आज मिनमिनत्या दिव्याला, दिव्यातल्या तेलाला, तेलामधल्या वातीला, अंधार नाहीसा करते त्या ज्योतीला नमन नमन. माझ्या डोंगर माऊलीला, खांबा दुर्गाच्या राज माऊलीला, माऊलीच्या भक्तीला, भक्तीच्या शक्तीला, शक्तीच्या कराला, करामधल्या कुच्याला, कुच्यावरच्या पिसाला, पिसामधल्या डोळाला, डोळाजीचा भोळा त्या आईला नमन नमन. माझ्या कथेकरीला, कथेच्या वेथेला, वेथेच्या थाळीला, थाळीमधल्या मेनाला, मेनावरच्या सराला, करामधल्या सुराला, सूर ज्याचे मधुर त्या सराला नमन नमन. माझ्या डाकमाईला, डाकभक्तीच्या वारकरीला, वाघदेव नागदेवाला, रानातल्या रानव्याला, लोमत्या चांदव्याला, आभा मंडळाला, मंडळातल्या त्या याई भाईला नमन नमन. माझ्या संगीत नृत्याला, रावणाच्या ताटीला, घुंगूर काठीला, जास तारफा वाळदीला, शैला बैला गोंडीला, ढोल तुत्रू वादनाला, बासरी किंकरीला, नंदी बैल सिंगरीला, अस्मिता गाणाऱ्या त्या पावरीला नमन नमन. माझ्या लंकेच्या मेढ्याला, त्याच्या 17 पिढीला, वाली सुग्रीव जांबवंत नळाला, हिडिंबा शंभुकाच्या बळाला, धनुर्धारी एकलव्याला, एकलव्याच्या तिरकांठाला, तुटलेल्या अंगठ्याला, अंगठ्यातून बळबळणाऱ्या त्या थेंबाला नमन नमन. माझ्या वाडवडिलांच्या श्रद्धेला, पूर्वजांच्या भक्तीला, आज पूर्वजांच्या शक्तीला, पंचमहाभूतांना, आपते जळाला, मोगी राणी काजळाला, राजापाठा वेलाला, सलामाता कंसराला, रानातल्या सागाला, सळसळत्या नागदेवाला, डरकाळ्या फोडणाऱ्या त्या वाघदेवाला नमन नमन.
माझ्या शहीद मूर्तीला घावे त्याच्या आरतीला, बिरसा मुंडा खाजा भीमाला, शेड मार्के होई केला राणे, दुर्गावतीच्या आकेला, झलकारीच्या ललकारीला, वाक्या चुक्या आल्या साऱ्या माय माऊलीला, नमन नमन. दादा तुम्ही उठा आणि त्या फुलं हां तुम्ही त्या जागेवर सोडून द्या. हां या सगळ्या जमा करा आता. हां तुम्ही तसेच बसेल राहा, तू फक्त एका ह्याच्यात जमा कर, एका ताटात जमा कर.